विलास सोडले आणि चालले तो निघून त्या खाली मानव खंडाला त्या वनाच्या ठायाला बोळा सांभा येऊन उभा राहिला. आणि तो स्वतः नाहीतर आपला भक्त पाहिला पाहिजे म्हणून ते त्या वेळेला त्याच टायमाला स्वतः नाही तर नित्यक्रमाप्रमाणे त्याच वेळेला अर्केरी ऋषी आणि आंबोसोर करून हातामध्ये दोडा घ्यायला आणि स्वतः नाही तर फुले आला होता गोळा करायला तेवढं पाहून एवढं पाहिलं होतं या वेळेस समान कैलासपतीनं त्या तळला गेला. स्वतः नाही तर आनंद झाला जीवाला. काय करू या दैवाला हेच माझा भक्त आहे आणि भक्त असला पाहिजे त्या वेळेला म्हणून याची सत्व परीक्षा घेतली पाहिजे म्हणून भोळ्या संभाला काय करायला त्या टायमाला अर्केरी ऋषीने नित्यक्रमाप्रमाणे 1000 फुलं घ्यायला गोळा करून चालला होता महादेवाच्या देवाला. त्या टायमाला स्वतः तर हा ते जात असताना आले देवाच्या मना आले देवाच्या मना ते कोणाचे तारे भक्ताची सत्व परीक्षा पाहायची म्हणून सोसाट्याचा वारा लागला सोडायला. आणि या समान वारा सोडला होता त्या अर्केरी ऋषीच्या दिशेनं त्या जन्माला. स्वतः नाहीतर त्या वाऱ्यामुळे हातातला अर्केरी ऋषीचा दुरडा लागला होता हलायला. हर कोण पण होतं जीवाला अर्केरी ऋषीला काय करू देवाला देव माझ्या गतीला. वर्षी झाली सेवा करतोय तपश्चर्या करतोय महादेव देवाची परंतु आजपर्यंत असा कधी प्रकार घडला नाही. आणि माझ्या हातून हे फूल नाही पडायला पाहिजे म्हणून अर्केरी ऋषीने दुरडा तसाच दाबून धरला. महादेवाच्या देवाला सोसाट्याच्या वाऱ्याने तेवढाच एक त्या दुरड्यातलं फुल खाली पडायला. आणि पडलेल्या फुलावरती पाय पडला होता अर्केरी ऋषीचा. त्यावेळेला माहित नव्हतं अर्केरी ऋषीला. स्वतः नाहीतर पाय पडल्याला माहित नव्हतं खाली बघतोय तर. आणि तर त्या फुलावरती पाय पडला. आजपर्यंतच्या माझ्या सेवेमध्ये खंडन खंडन झालं आणि खंडन कोण केलं त्याला शासन दिलं पाहिजे म्हणून अर्केरी ऋषीने काय करायला काय केलं त्या वेळेला दोन्ही पाय त्या टाइमाला पाय तोडाला आणि स्वतः तर आपल्या पायाला शासन दिलं. दोन्ही पाय तोडलं रक्त बंबाळ अवस्थेत तसंच रांगत गेले होते ते अर्केरी ऋषी जायला देवळात 1000 फुलं वाह्याला तोपर्यंत वाहत होते त्या टायमाला शंकरदेव प्रकट झाले. आणि त्या टायमाला आकाशवाणी काय झाले त्या जागेला. आकाशवाणी काय व्हायला अरे हे भक्त बघा बघता गेली 12 वर्षे झाली. अरे तो 1001 फुलं वाहून सेवा करतो. आणि आज 1001 फुलं का असं म्हटल्यानंतर अर्केरी ऋषी काय झालं होतं बोलायला. घडलेलं सर्व हकीकत सांगितले होते त्या जागेला. स्वतः नाहीतर घडलेला प्रकार सांगून देखील आकाशवाणी आले होते बोलायला. बाकीचं मला काय सांगायचं नित्यक्रमाप्रमाणे 1001 फुलं मला पाहिजे असे म्हणल्यानंतर स्वतः नाहीतर आणि काय करायला रागाच्या
अधिवेशन काय करायला? आणि त्या रागाच्या भावात त्या मंदिरातलं तिरसूळ घेतलं होतं हातात त्रिशूळ घ्यायला ना आपला धड आणि आपलं शिर त्या वेळेला शिरकमल तोडायला आणि तोडलेलं शिरकमल वाहिले होतं त्या पिंडीवरती त्या तोंडाला आणि शिरकमल त्या महादेवीच्या पिंडीवर आलं होतं बोलायला शंकर देवाला नित्यक्रमाप्रमाणे 1001 फुलं देवा वाहिली तुम्हाला असं म्हणल्यानंतर बोळ्या चंबाला आणि तर त्याचा मला बोळा क्षमा प्रकट झाला त्या जागेला आनंदाला बघा देवाला बघा चंबाला कुठलं नाव आहे प्रकाराचं? धनगर असाच याला नाव आहे. हा वया म्हणतात ते काय प्रकार आहे? ओळी आणि ओळ्या एकच. त्याच्यामध्ये पूर्ण रात्रभर तुम्ही त्या ओळ्या गाते कथा सांगत हो कथा सांगतो. वेगवेगळ्या कथा असतात. धार्मिक आहेत, ग्रंथातल्या आहेत. त्यामध्ये एवढेच लोक असतात काही जास्त लोक असतात? वेगवेगळेच लोक असतात. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी साजरा केला. धन्यवाद. दीदी आपल्याला हा अनोखा प्रकार कसा वाटला? मला खूप आवडला. मला सगळ्यात आवडला म्हणजे ओव्या आणि ढोली हिशोबाने वाजला. त्याच्यामुळे ऐकायला आल्या सगळ्या. सगळं चांगलं वाटलं. एकंदरीत मला आवडलं.